पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी वांग बटाटा रस्सा भाजी बनवणार आहे किंवा तुम्ही लग्नातली पण भाजी म्हणू शकता। तर खूप छान अशी चविष्ट भाजी होते। त्यासाठी मी असे हे 4 वांगे घेतलेले आहेत आणि 4 बटाटे घेतलेले आहेत, हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। त्यासाठी 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि हे साठवणीतला काळा मसाला आहे। तुम्ही तुमच्याकडे जे मसाला असेल ते वापरू शकता आणि 1 चमचा असा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तेल, मीठ, तिखट, धने जिऱ्याची पूड आहे, हळद, मोहरी आणि जिरं। इकडे 1 वेलची घेतलेली, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 तेजपान घेतलेले आहेत, कस्तुरी मेथी, सुकं खोबरं, अद्रक घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे। तर साहित्य पाहिलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू आणि पहिल्यांदाच जर माझं चॅनल तुम्ही पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण। बटाट्याचे साल काढून मी असे हे बटाटे कापून घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे काप करू शकता। आणि ह्या ठिकाणी मी कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे। तर अगोदर आहे ना बटाटे हे पूर्ण असे तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत, कारण वांग लवकर शिजले जाते पण बटाटा नाही, त्यासाठी बटाटा अगोदर थोडंसं फ्राय करून घेणार आहे मी तेलावर। आता त्याच कढाईतलं थोडंसं तेल कमी करणार आहे मी। आता राहिलेल्या तेलामध्ये मी फोडणी देणार आहे। तर थोडीशी मोहरी टाकणार आहे, खूप जास्त नाही, थोडीशी टाकणार आहे। 1 चमचा असं जिरं टाकणार आहे, तेजपान, दालचिनीचा तुकडा आणि ही 1 वेलची थोडीशी टेचून घेतलेली आहे। आता हे त्यामध्येच बारीक चिरलेला कांदा, कोणतंही वाटण करायची गरज नाही, खूप झटपट होणारी भाजी आहे ही आणि तेवढीच चवीला खूप चविष्ट पण आहे। तर कांदा आता छान गुलाबी रंगावर असा परतून घेणार आहे। तर कांदा छान गुलाबी रंगावर झालेला आहे। आता त्यामध्येच मी थोडंसं कांदा बाजूला करणार आहे आणि आलं लसूण टाकणार आहे। आलं लसूण पण छान गुलाबी रंगावर अगोदर तळून घ्यायचं। तर आलं लसूण पण छान गुलाबी रंगावर तळलेला आहे। आता त्यामध्ये हे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकणार आहे। आता टोमॅटो छान नरम होऊ द्यायचा तेलावर। तर थोडासा नरम होण्यासाठी मी त्यावर थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे टोमॅटो आपला लवकर नरम होईल। तर अशा पद्धतीने हे वांगे कापून घेतलेले आहेत। तर आता हे वांगे पण छान असे मसाल्यात मिक्स करून घेणार आहे। तर वांगे मसाल्यात चांगले मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये मी धने जिऱ्याची पूड टाकणार आहे 1 चमचा आणि हे सुकं खोबरं खिसून घेतलेलं हे टाकणार आहे। हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। कधी पण म्हणजे गरम पाण्याचाच वापर करायचा, भाजीला खूप छान चव येते आणि भाजी लवकर शिजते। तर या ठिकाणी मी 1 ते दीड ग्लास पाण्याचा वापर करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी वापरू शकता। बटाटा असा बऱ्यापैकी शिजलेलाच आहे, फक्त वांग शिजून घ्यायचे, वांग लवकर शिजले जाते। याच पद्धतीने तुम्ही सुक्की भाजी पण करू शकता। तर सुरुवातीला टोमॅटो नरम होण्यासाठी मी मीठ वापरलेलं होतं, आता थोडंसं मीठ वापरणार आहे आणि शेंगदाणे आणि तीळ मी भाजून याचा कूट करून घेतलेला आहे। हे नक्की वापरा तुम्ही, यामुळे पण भाजीला खूप छान चव येते आणि भाजी थोडीशी घटसर पण होते। तर 5 ते 7 मिनिट अशी मी भाजी ही शिजून घेतलेली आहे। तर भाजीला छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि भाजीचा छान असा सुगंध पण येत आहे। तर मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे।
आता यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. तर ही भाजी तुम्ही म्हणजे पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत पण खाऊ शकता. तर मी भातासाठी बनवली, त्यासाठी पण मी थोडंसं पाणी जास्त ठेवलेलं आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी पण करू शकता. तर झटपट असं कोणतंही वाटण न करता आपण 5-10 मिनटाच्या अगोदर तयार होती ही भाजी. तर खूप छान अशी चविष्ट होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीनं. तर ही अशी तयार झालेली आहे आपली लग्नातली वांग बटाटा रस्सा भाजी. तुम्ही बघू शकता खूप छान अशी झालेली आहे. तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा तुम्हाला कळेल याची चव किती छान होते ही भाजी. तर कढाईमध्येच मी 5 मिनटं अशी भाजी झाकून ठेवली होती. छान अशी घटसर भाजी झालेली आहे ना, लग्नातल्या एकदम पंक्तीसारखी. तर खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी मी दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे. तर दुपारचं माझं जेवण तयार झालेलं आहे. तर जेवणामध्ये मी अशी वांगे बटाट्याची ही रस्सा भाजी, पोळी, थोडेसे कांदा काकडी घेतलेले आहे, पापड घेतलेला आहे भाजून, भात, डाळ बनवलेली आहे आणि त्यासोबतच मी ते हे गाजराचा भुर्का याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि हे लोणचं जे आहे बिना तेलाचं याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि कैरीच्या चटणीचा पण टाकलेला आहे. तर तुम्ही त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.